प्रथम त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि दोन्ही कार्यक्रम साखरेचे आहेत। जागृतीचं त्यांनी उद्घाटन केलं, तोही साखर कारखाना, आणि इथे आलेत, त्यामुळे त्यांचं येणं म्हणजे आमच्या जिल्ह्याची खर पेरणी आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे। मला अतिशय आनंद आहे की विकास आता मांजराला मागं टाकून पुढे चाललाय, ही खरी आजची परिस्थिती आहे। कारण आमचं अजून को जनरेशन व्हायचं आहे, आमचं जरा अस्ते कदम काम चालले। कारण धनंजय देशमुख आता आमच्या कारखान्याचे चेअरमन झालेत, तेव्हा त्यांच्या शरीराप्रमाणेच कामाचा वेग हा त्याने घेतला आणि म्हणून थोडा उशीर लागतोय, परंतु मला आनंद आहे की आज 18 मेगावॉट वीज निर्माण होते। अल्कोहोल आपण इथं आता तयार केलं आहे, इथेनॉल आता पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिसळण्यासाठी ऑइल कंपन्याला आपण आता देतोय, आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं साखर ही आता बाय प्रॉडक्ट झालेली आहे। मुख्य जे काम असेल ते वीज निर्मितीचं असेल, कारण 18 मेगावॉट आता आपण निर्माण करतोय, जागृती 13 मेगावॉट निर्माण करते। पुढच्या वर्षी जर धनंजयच्या प्रयत्नांनी शक्य झालं तर 20 मेगावॉट मांजरा पुढच्या वर्षी निर्माण करेल, बरोबर आहे। तेव्हा अशा पद्धतीनं आता या जिल्ह्यामध्ये 50-60 मेगावॉट वीज आपण आता निर्माण करणार आहोत, आणि आपले झवर साहेबांच्या प्रयत्नानं 1500 मेगावॉट औषधामध्ये प्रकल्प येतोय। तेव्हा हे सगळं आता वीज निर्मितीमध्ये लातूर जिल्हा हा एक आघाडीवरचा जिल्हा उद्याच्या काळामध्ये असेल, अशा प्रकारचं चित्र आता इथं निर्माण झालेलं आहे। मी फार वेळ घेणार नाही, मुख्यमंत्र्यांना मी एवढेच आपल्या सर्वांच्या वतीनं सांगेन, कारण आता आमचा विकासाचा जो वेग आहे मधल्या काळामध्ये थोडासा थांबला होता। कारण कुठल्याही कार्यक्रमामध्ये ब्रेक असतो, आणि तो कमर्शियल ब्रेक होता। आता ब्रेक के बाद त्यामुळे आमचे बॅरेजेस असतील, आमचे रस्ते असतील, आमचे काही ज्या योजना आम्ही आमच्या काळात मंजूर केलेल्या आहेत, नवीन काही आम्ही मागत नाही, लगेच अर्धवट आमच्या राहिलेल्या योजनांच्यासाठी लागणारा पैसा आपण अवश्य या जिल्ह्यासाठी द्यावा, असं जर काही मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे। खरं म्हणजे पाहुण्याला बोलवून काही मागायचं नसतं, ही जरी आपली संस्कृती असली तरी मधला काळ आपल्याला आठवल्यानंतर मागितल्याशिवाय चालत नाही, अशी थोडीशी आमची परिस्थिती झालेली आहे। तेव्हा ज्या काही अर्धवट योजना आहेत, थोडाफार पैसा लागणार आहे, तो जर झाला तर ही कामं मार्गी लागतील, एवढीच मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन। आणि आणखी एक सांगेन की आम्ही सगळे आपल्या पाठीमागं खंबीरपणानं आम्ही उभे आहोत। आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आहे, प्राईम मिनिस्टरच्या सोबत आपण तिथं काम केलेलं आहे, मी जवळून बघितलेलं आहे, एक बेस्ट पार्लमेंटरियन म्हणून। आणि परवाचं 2300 रुपये भाव दिलेला आहे, आता विकास पण 2300 रुपये भाव इथल्या ऊस उत्पादकाला मागच्या वर्षीचा राहिलेले 200 रुपये आता तुमच्या खात्यावर जमा होतील, आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणामध्ये बोनस मिळेल। हे मागच्या वर्षीचं मी सांगतोय, या वर्षी 1800 दिलेले आहेत। साखरेवरचं नियंत्रण म्हणजे निर्यातीचं म्हणजे बंधन आहे ते उठवलं पाहिजे, ही मागणी आता सहकार मंत्र्यांनी केली। मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, आणि त्या समितीचा मी सदस्य आहे, त्यामुळे मला काही बोलता येत नाही म्हणून, परंतु तुमच्या ज्या भावना आहेत त्या आमचे चेअरमन आणि आमच्या